हुपरी इथं हृदय पिळवटून टाकणारी घटना. कौटुंबिक वादातून मुलाकडून वृद्ध जन्मदाता आई वडिलांचा निर्घृण खून. संशयित स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर. हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या महावीरनगर वसाहतीत आज पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास वाटणीच्या वादातून मुलाकडून वृद्ध आई वडिलांचा निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली. यात दोघांना निर्दयीपणे हाताच्या नस कापून डोक्यात दगड व विळीने जोरदार हल्ला करून खून केल्याचं निदर्शनास आलं. संशयित मुलगा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला. या घटनेमुळे शहरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली. यामध्ये मृत झालेल्या 78 वर्षीय नारायण गणपतराव भोसले व 70 वर्षीय विजयमाला नारायण भोसले अशी वृद्ध आईवडिलांची नावे आहेत. तर मुलगा सुनील नारायण भोसले हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला. घटनास्थळी खुनासाठी वापरलेली काठी, खिडकीच्या काचा, दगड रक्ताने माखलेले दिसून आले. संशयित सुनील भोसले याच्या चेहऱ्यावर कुठलाही पश्चाताप दिसून आला नाही. घटनास्थळी शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आज झालेल्या दुहेरी हत्येच्या घटनेमुळे शहरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली असून घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की हुपरी शहरातील महावीरनगर वसाहतीतल्या अल्फा लाईन इथं नारायण भोसले हे पत्नी विजयमाला यांच्यासह लहान मुलगा सुनीलसह कुटुंब वास्तव्यास होते. तर त्यांची अन्य चंद्रकांत व संजय या 2 मुलांची सराफी दुकान व्यवसायाने ते बाहेरगावी आपल्या कुटुंबियांसह राहतात. तर लहान मुलगा सुनील हा विक्षिप्त स्वभावाचा असल्यामुळे लग्न होऊन देखील सुरुवातीपासून त्यांच्याशी वादावादी व त्रासाने पत्नी माहेरी मुलांना घेऊन राहत आहे. सुनील हा शहरात किरकोळ चांदी व्यवसाय करत होता. गेल्या अनेक वर्षापासून सुनीलला वडील नारायण भोसले, आई विजयमाला यांच्याशी घरच्या वाटणीवरून वैतागलेल्या सुनीलने आज पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास वडील नारायण भोसले झोपलेले असताना त्यांच्या डोक्यात काठी व दगडाने जोरदार हल्ला करून खिडकीची काच फोडून काचेने डाव्या हाताची नस कापली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर आई विजयमाला या चावीचे पाणी भरत असताना ओढून आणून त्यांच्या डोक्यात विळतीने हल्ला करून जखमी केलं. नंतर खिडकीच्या काचेने नस कापली. या हल्ल्यात वर्मी घाव बसल्याने विजयमाला जागीच मृत्युमुखी पडल्या. यानंतर काही वेळाने संशयित स्वतःहून हुपरी पोलीस ठाण्यात हजर होऊन आई वडिलांना ठार केल्याचं सांगितलं. यानंतर तात्काळ इचलकरंजी उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक NR चौखंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास शिंदे, PSI प्रसाद कुळपे यांनी कर्मचाऱ्यांसह येऊन घटनेचा पंचनामा केला. तर कोल्हापूर फॉरेन्सिक विभाग व हुपरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी प्रियांका जाधव यांनी मृतांची व घटनास्थळावरील माहिती घेऊन हल्ल्यातील काठी, दगड, विळती जप्त केली आहे. या घटनेनंतर घटनास्थळी शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पंचनामा झाल्यावर नारायण भोसले व विजयमाला भोसले यांचे मृतदेह हुपरी प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. यावेळी मुले, सुना, नातवंडे व नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा काळीच पिळवटून टाकणारा होता. तर स्वतःच्या जन्मदात्या वृद्ध आईवडिलांना निर्घृणपणे खून करून निर्दयीपणाचा कळस केल्याने तीव्र संताप व्यक्त केला जातोय. हुपरीहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे.